सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी सागर भोसले। उद्या 21 तारखेला 21 डिसेंबरला आपल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। या निकालासंदर्भातच माझ्या सर्व मित्रांना, माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व हितचिंतकांना एक विनम्रतेचं आवाहन करण्यासाठी आज मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे। तर आपणाला सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये कोणाची तरी हार होत असते, कोणाची तरी जीत होत असते आणि हार जीत ही ठरलेली आहे। मुळात माझ्या सर्व मित्रांना, सहकाऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की हार जरी झाली तरी अजिबात खचून जायचं नाही आणि या निवडणुकीमध्ये आपण जरी जिंकलो तरी हरकून पण जायचं नाही, कारण ही प्रक्रिया ही चालूच राहणार आहे। आपण उद्विग्न न होता आपल्या या निकालानंतर जो आपला जल्लोष आहे तो अगदी आपल्या भावनांना आवर घालून तुम्ही साजरा करावा ही माझी विनंती आहे। आपण थोडक्यात मला हे सांगायचं आहे की उगाचच कोणाला तरी चिथावणीखोर घोषणा देणं किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फलक फडकवणं, फलक झळकवणं असेल किंवा एखाद्याला त्याच्यावरती गुलाल टाकणं म्हणजे परवानगीशिवाय, अशा प्रकारच्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोणताही नशापानी करून अजिबात या जल्लोषात कोणी सामील होऊ नका, कारण आपल्या सर्व मित्रमंडळींची, सर्व सहकाऱ्यांची आणि आपल्या सर्व शाहूनगरमधील नागरिकांची आपण एक सुज्ञ, सुजान आणि सुशिक्षित नागरिक म्हणून आपण एकमेकाकडे बघतो आणि आपण नेहमीच लोकांचं ज्यात हित आहे, समाजाचं ज्यात हित आहे त्याच गोष्टी नेहमी करत आलेलो आहे। या निकालानंतर कोणताही गैरप्रकार होता कामा नये, त्याच पद्धतीने कोणत्याही एकमेकाबरोबर वैमनस्य निर्माण होणार नाही याची आपण सर्व मित्रमंडळींनी काळजी घेणं गरजेचं आहे। कारण ही निवडणूक प्रक्रिया आता झालेली आहे, दर 5 वर्षानंतर निवडणूक येणार आहे, मात्र सर्व शाहूनगरवासियांचा एकमेकाविषयी असणारा प्रेम, आदरभाव, सलोखा हा कायमस्वरूपी टिकणं गरजेचं आहे माझ्या दृष्टिकोनातून। आज विरोधात कोण होतं, विरोधकांनी काय केलं, प्रतिस्पर्ध्यांनी काय केलं, ह्या सर्व गोष्टी या निवडणुकीपुरत्या असतात। निवडणुकीनंतर हे सर्व काही विसरून जायचं असतं आणि त्याचा राग ही मी तर सर्वांनाच सांगेन की एकमेकाविषयीचा द्वेष असेल, राग असेल, हा कधीच कायमस्वरूपी मनात ठेवायचा नसतो। आपण वरच्या लेवलच्या राजकारणात सुद्धा बघतो की जे निवडून आलेले आणि जे पडलेले ते सुद्धा एकमेकाला शुभेच्छा देत असतात। हाच तर खरा या लोकशाहीतला खरा आनंद आहे असं म्हणावं लागेल। निवडणूक काळामध्ये अनेक एकमेकावरती आरोप प्रत्यारोप झालेले असतील आणि तेच डोक्यात घेऊन किंवा त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा खुन्नस काढणे वगैरे अशा गोष्टींना मी तर काय अजिबात थारा देत नाही। माझा विचारही त्या पद्धतीचा नाही। मी एक वेगळ्या विचारानं, थोडक्यात सद्भावनेनं कसं जास्तीत जास्त लोकांच्या जवळ जाता येईल आपल्याला या दृष्टिकोनातून काम करणारा एक कार्यकर्ता आहे। आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नेहमीच आम्हाला या पद्धतीनंच मार्गदर्शन करत असतात की जिथं लोकांचा फायदा आहे त्याच गोष्टी तुम्ही हातात घ्या। तर पुन्हा एकदा मी सर्वांना, माझ्या मित्रमंडळींना, सर्व आप्तेष्टांना, सर्व सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की या निवडणुकीच्या निकालानंतर हार असो अगर जीत असो, एकदम शांत डोक्याने, शांततेत तुम्ही ती हार असेल तर पचवायचे आणि जरी जिंकलो असेल तरी सुद्धा जास्त उद्विग्न न होता आपण अगदी जल्लोष मात्र साजरा करा। जल्लोष साजरा करण्याबद्दल काहीच अडचण नाही, मात्र आपल्या जल्लोषामुळे इतरांना त्रास नाही झाला पाहिजे एवढंच मात्र मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो।